रेशीम कोशाचे दर वाढलेले आहेत. आता तुम्हाला SMS आलाच असेल. त्यानंतर पाठीमागच्या 15 तारखेपासून म्हणजे 15 मेपासून ते आज आहे 4 जून तारीख. तर याच्यापासून काय रेशीमचे दर वाढलेले होते का, की कसे वाढत आहेत किंवा कमी होत आहेत, याच्या संदर्भातला एक आढावा आपण दरवेळी जशा पद्धतीनं घेतो त्या पद्धतीनं याही ड्युरेशनसाठी या कालावधीसाठी आपण घेणार आहोत. त्यापूर्वी एक सांगायचं होतं की पावसाळा सुरू झालेला आहे. पाऊस महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी जवळजवळ सगळ्याच भागामध्ये पोहोचलेला आहे. तर पावसाळ्यापूर्वी रेशीम शेतीचे नियोजन कशा पद्धतीनं करायचं या संदर्भातली हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुती लागवडी संदर्भात असेल किंवा अनेक गोष्टी संदर्भातली माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही विचारा. बाकीच्याही नवीन खताच्या किमती केंद्र सरकारने डिसाईड केलेल्या आहेत. तर त्या खताचे काय रेट बदलले या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलेलं आहेत की कोणत्या खताचे कोणते रेट नवीन झालेले आहेत आणि कोणती कंपनी कोणतं खत विकते याच्या संदर्भात ही इथे माहिती व्यवस्थित विस्तृत पद्धतीनं अगदी तुम्हाला जे माहीत नसेल त्याही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर शरद पवार ग्रामसमृद्धी योजना या संदर्भातली माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्हाला अजून काही माहिती असेल, अजून काही पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो व्हिडिओ आहे ना, रेशीम किडे बालअळी संगोपन चौकी अवस्थेमध्ये अळ्यांना कोणता पाला खाऊ घालायचा, तर हा व्हिडिओ तुम्ही पहा. ही माझ्या आग्रहाची विनंती आहे. मी तुम्हाला असं कधी बोलत नाही की हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, पण हा व्हिडिओ खरंच महत्त्वाचा आहे. हे जर तुम्ही बालावस्थेमध्ये काळजी घेतली तर तुम्हाला मोठेपणी अळ्यांवरचे रोग दिसणार नाहीत. यासाठी खूप छोटी गोष्ट आहे पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी हा व्हिडिओ पहा. तुम्हाला चॅनलला तो मिळून जाईल किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लिंक देऊन ठेवेन. तर चला तर आता सुरुवात करूया. पण त्यापूर्वी आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर रेशीम उद्योग आणि शेती संदर्भातल्या अनेक गोष्टीसाठी जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या मायफायम्या चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक शेतकरी मित्रांपर्यंत हा आपला चॅनल तुम्ही पोहोचवा. अनेक अभ्यासक मित्र असतील, विद्यार्थी मित्र असतील, त्यांच्या पुढं सुद्धा हा चॅनल मांडा. तर मंडळी, 15 तारखेपासूनचा जो 16 मेला जे काही मार्केट झालं त्याचा जास्तीत जास्त दर होता 368 रुपये, कमीत कमी दर होता 240 रुपये आणि ॲव्हरेज दर होता 305 रुपये. 17 मेला जे मार्केट झालं त्याचा जास्तीत जास्त दर होता 350 रुपये, कमीत कमी दर होता 228 रुपये आणि ॲव्हरेज दर होता 314 रुपये. 18 मेला जे मार्केट झालं त्याचा जास्तीत जास्त दर होता 375 रुपये, कमी 282 रुपये आणि ॲव्हरेज दर होता 324 रुपये. त्यानंतर 19 मेला त्याचा जास्तीत जास्त दर होता 388 रुपये, त्यानंतर ॲव्हरेज दर होता 330 रुपये आणि त्याचा कमीत कमी दर होता 268 रुपये. त्यानंतर 20 मेला मार्केट झालं त्याचा जास्तीत जास्त दर होता 385 रुपये, ॲव्हरेज दर होता 333 रुपये आणि जे काही कमीत कमी दर होता तो 280 रुपये होता. म्हणजे एक लक्षात घ्या, इथं कमीत कमी दर आहे तो वाढायला लागलेला आहे. कारण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण 250 रुपयांनी सुद्धा काही लोकांनी माल विकलेला आहे आणि आता कमीत कमी किंमत ही 280 रुपये, म्हणजे जो विकलेला त्याच्यापेक्षासुद्धा 20-30 रुपये जास्त आहे. सो प्रत्येक हा रेट बघितला की तुम्हाला हा वाढताना दिसेल. तर 23 मेला जे मार्केट झालं त्याचा जास्तीत जास्त दर होता 392 रुपये आणि 296 रुपये हा कमीत कमी दर होता आणि 356 रुपये हा ॲव्हरेज दर होता. 24 मेला जे मार्केट झालं त्याचा जास्तीत जास्त दर होता 405 रुपये. या ठिकाणी 400च्या प्लस हा दर गेलेला आहे. कमीत कमी होता 300 रुपये आणि ॲव्हरेज जो होता तो 348 रुपये होता. 25 मेला जे मार्केट झालं रामनगरचं त्याला पर किलो कोशासाठी हा दर होता 400 रुपये, कमीत कमी 292 रुपये आणि ॲव्हरेज दर होता 359 रुपये. त्यानंतर 26 मेला दर जवळजवळ थोडासा वाढलेला आहे. जास्तीत जास्त 409 रुपये, कमीत कमी 262 रुपये आणि ॲव्हरेज दर होता 367 रुपये. 27 मेला मार्केट झालं त्याचा दर मला वाटतं तोच राहिलेला आहे. जास्तीत जास्त होता 409 रुपये, हा स्टेबल राहिलेला आहे. कमीत कमी दर आहे 317 रुपये, जो की वाढलेला आहे आदल्या दिवशीपेक्षा आणि ॲव्हरेज दर आहे तो 373 रुपये, हा सुद्धा काही रुपयांनी वाढलेला आहे.
30 मेला जे मार्केट झालं त्याचा जास्तीत जास्त दर होता 439 रुपये, कमीत कमी दर होता 329 रुपये आणि ज्या ॲव्हरेज दर आहे 396 रुपये. तर ॲव्हरेज दर हा खूप चांगल्या पद्धतीने इन्क्रीज व्हायला लागलेला आहे, वाढत आहे. आणि तुम्हाला जर आपल्या भागामध्ये जर कोश विकायचे असतील रामनगर सोडून, आतनी सोडून, तर तुम्हाला हा ॲव्हरेज दर माहीत असणं खूप महत्त्वाचं असतं, जेणेकरून तुम्ही ह्या ॲव्हरेज दराची डिमांड करू शकता. त्यानंतर 31 मेला जे मार्केट झालं त्याच्या जास्तीत जास्त दर होता 463 रुपये, कमीत कमी दर होता 344 रुपये आणि ॲव्हरेज दर आहे 418 रुपये. त्यानंतर 1 जूनला जे काही मार्केट झालं त्याच्यासाठी जास्तीत जास्त दर होता 470 रुपये, कमीत कमी दर होता 346 रुपये आणि जो काही ॲव्हरेज दर होता 421 रुपये. त्यानंतर 2 जूनला जे मार्केट झालं त्याच्यासाठी जास्तीत जास्त दर होता 486 रुपये, कमीत कमी होता 392 रुपये आणि ॲव्हरेज दर आहे 443 रुपये. त्यानंतर 3 जूनला म्हणजे कालचं जे मार्केट झालं रामनगरसाठी, कालचं जे मार्केट झालं त्याच्यामध्ये चांगला दर मिळालेला आहे, चांगल्या पद्धतीनं तो वाढलेला आहे. तो दर आहे जास्तीत जास्त 500 रुपये, कमीत कमी आहे 288 रुपये, जो की कमी झालेला आहे. बाकीच्या म्हणजे कमीत कमी दर जर बघितला तर बाकीच्या आपण जे काही 15 तारखेपासून बघत आलेलो आहोत त्यापेक्षा जो कमीत कमीसाठीचा दर कमी झालेला आहे, म्हणजे 288 रुपये, जो की आज आता हा 400 किंवा 300 350च्या पुढंच असला पाहिजे, तर तो कमी आलेला आहे 288 रुपये. पण ॲव्हरेज दरसुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळालेला आहे 418 रुपये, जो की ठीक आहे. आणि जर तुम्हाला आपल्या भागामध्ये जर विकायचे असेल रेशीम कोश तर तुम्ही हा 418 450 रुपयेपर्यंत तुम्ही विकू शकता आरामात. आणि रामनगरला जर गेला तर तुम्हाला 500 रुपये दर मिळेल. तर पाठीमागचा एक रिव्ह्यू देऊया, दरासंदर्भातला दर वाढेल का किंवा कमी होईल का, आपलं ऑब्झर्वेशन्स काय आहेत. तर पाठीमागचं 15 तारखेपासून आता रेट आपण बघितले, याच्यामध्ये दर हा वाढताना दिसत आहे. तर आता मे बी उन्हाळ्याच्या मध्ये ज्या बॅच घेतल्या होत्या, म्हणजे पाठीमागच्या 28 दिवसामध्ये ज्या बॅच घेतल्या होत्या त्या बॅचचा आता विक्री चालू असेल. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये असणाऱ्या बॅच ज्या असतात त्या कमी प्रमाणात लोक घेतात, कमी अंडीपुंजाचे घेतात, जेणेकरून नुकसान झालं तर खूप होऊ नये म्हणून. आणि पाल्याचं कोणाकडे पाण्याची कमतरता असते, कोणाकडे तुतीचा पाला नसतो किंवा अशाच वेगवेगळ्या गोष्टी असतात. पण त्यामुळं कदाचित दर वाढलेला असूही शकतो, पण हा दर नक्की वाढतच राहील असं तरी आत्ता सध्याला वाटतं आहे. त्यामुळं मला अशी आशा आहे की आपला जो काही 600 रुपये 700 रुपये असा दर आपण एकेकाळी बघितला होता, तो दर नक्कीच आपल्याला काही दिवसांमध्ये दिसू शकतो. तर त्यासाठी जर तसा दरामध्ये काही चेंज होत आहे, ते बदल होत आहेत, वाढतो आहे, कमी होतो आहे, या संदर्भातले अपडेट मी लगेच एक आठवड्याभरामध्ये परत एकदा तुमच्यासाठी घेऊन येईन. त्यापूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा हा व्हिडिओ आणि खाली कमेंट करा की तुम्हाला रेशीम उद्योगासंदर्भात आणि अजून काही शेतीच्या तंत्रज्ञानासंदर्भात ज्या काही गोष्टी असेल त्या तुम्ही नक्की तुम्हाला पाहिजे असेल त्या व्हिडिओद्वारे किंवा अनेक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की सांगा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.